मला त्यांना खूप महत्त्वाची माहिती सांगायची. कदाचित ते आले पण असतील, त्यामुळे जरा मी घाईत आहे. मला जाऊ दे आई. तेव्हा आता मालिनी म्हणतात की नंदिनी, तू माझ्यापासून काही लपवत नाही आहे ना? मला एक सांग, तू जीवापासून लांब पळतेस का? आता असं म्हटलं नंदिनीला आता खूपच वाईट वाटत असतं की आता याचं उत्तर मी काय देऊ. नंदिनी म्हणते, अहो आई, असं काही नाही आहे, तुमचा गैरसमज होतोय. खरंच आज ना आनंद आश्रममध्ये चालली मी, पण तिथे गेस्ट येणार आहेत ना, म्हणून त्यांच्यासाठी जरा तयारी करायची आहे मला, आणि म्हणून मी लवकर चालली आहे. तेव्हा मालिनी म्हणतात की बरं ठीक आहे. आता नंदिनी निघून तर जाते, पण मालिनीच्या डोक्यामध्ये तेच विचार घुमत असतात. त्या म्हणतात की काय चाललंय, माझी फर्स्ट आणि लास्ट होप फक्त नंदिनीच आहे, आणि ती अशी बदलत चालली आहे. नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल की ही माझ्या जीवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. आता त्या पूर्णपणे गोंधळतात आणि म्हणतात की त्या वसूची बत्तीशी खरी व्हायला नको, कारण वसू आतापर्यंत फक्त टोमणे मारत असते आणि मालिनीला तिच्या बोलण्याचा अंदाजसुद्धा आलेला असतो. त्यामुळे आता त्या म्हणतात की मला सुचत नाही काहीच, पण मी आता लक्ष ठेवणार ह्या मुलांवरती. दुसरीकडे रम्याला आता वसू कॉल करते आणि सांगते की रम्या, अगं आज मी ना वाट पाहते काव्या कधी क्लासला जाईल, कारण आज मला तिच्या रूममध्ये जायचं आहे ना. मी बघतेच असते एनवलपमध्ये काय ठेवले तिने, काहीतरी गुपित आहे, पण मी आज ते शोधतेच आणि तुला फोन करते. तेव्हा रम्या म्हणते की अगं आई, माझे तर गोल्डन दिवस सुरू झाले आहे, कारण पार्थ आणि काव्याचं भांडण झालं असेल ना, तर पार्थ माझ्याशी खूप क्लोज वागायला लागलं आहे. रोज मला तो बघ ना ड्रॉप पण करतो, पिकअप करतो, ऑफिसमध्ये पण सगळं डील वगैरे मलाच बघायला लावतो. आणि मला ना आज भूक लागली होती, तर रस्त्यात आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट पण केला. पार्थ खूप बदलत चाललंय काही. तेव्हा वसू म्हणते की हे बघ रम्या, आता त्या दोघांचं भांडण झालंय ना, ही संधी आहे त्याला तुझ्याकडे वळवण्याची, त्यामुळे एकही क्षण वाया घालवू नकोस. त्याला तुझ्याकडे कन्वर्ट व्हायला वेळ लागणार नाही. असं आता रम्या आणि वसूचं बोलणं चालू असतं. तर आता पुढे काव्य ही क्लासला न जाता किचनमध्ये येते. तिथे मालिनी खिचडी बनवत असतात. आता काव्य ते पाहते आणि म्हणते की आई, तुम्ही काय बनवताय? तेव्हा मालिनी म्हणतात की खिचडी बनवत आहे पार्थसाठी. मग आता काव्य म्हणते की ते गेले का ऑफिसला? मालिनी म्हणते की हो, पण तू कुठे होतीस का काव्य एवढा वेळ? त्यांना पण डाऊट येतो की पार्थ गेला तरी काव्याला माहिती नाहीये. ती म्हणते, अहो आई, आज ना मी अभ्यास करायला टेरेसवर गेले होते. तेव्हा मालिनी म्हणतात की हो का, तुला आवडतं का असं? तेव्हा काव्य म्हणते की कधी कधी आवड नसली तरी गरज पूर्ण करण्यासाठी असं थोडं चेंज करावा लागतो. मग मालिनी म्हणते की का गं, पण तुझा तिथे बेडरूममध्ये अभ्यास होत नाही का? तुला पार्थ त्रास देतो का? तेव्हा काव्य म्हणते की तसं नाही, पण जगातल्या टॉप 30मधल्या आर्किटेक्चरमध्ये ह्या पार्थ देशमुखचा नंबर लागतो, आणि हा पार्थ देशमुख रोज घुरतो पण ना, आणि त्याच्या घुरण्यामुळे मला डिस्टर्ब होतं, बाकी काही नाही. मालिनी म्हणते काय सांगते काय काव्य तू, माझा मुलगा इतका घुरतो? काव्य म्हणते हो आई, खूप वेळा त्यांना सांगून पण झालंय, पण ते म्हणतात की मला झोपेत समजत नाही. मग आता काय बोलू सांगा, म्हणून म्हटलं की आता टेरेसवर जाऊन अभ्यास करायचा. मग मालिनी खूप कौतुक करू लागतात आणि म्हणतात की काव्या, कसं कसं सगळं हँडल करतेस तू, खरंच ग्रेट आहेस तू. त्याच वेळेला वसू त्यांच्या बाजूला उभी असते आणि त्या मनात आता श्राप देत असतात काव्याला की हिला काय गरज होती इथे किचनमध्ये येण्याची, गपचूप आपली तयारी करून निघून जायचं ना क्लासला. एकतर मला हिच्या रूममध्ये जाऊन ते एनवलप शोधायचे, मला पण खूप काम आहे, आणि हिच्यामुळे माझ्या कामामध्ये अडथळा येतोय. आता किचनमध्ये कशाला आले टाइमपास करायला काय माहिती, असं म्हणतच त्या काव्याच्या विरोधात बोलू लागतात. तर आता त्या पटकन काव्याला म्हणतात, काय गं काव्या, तुझा अभ्यास झाला ना, मग आता क्लासला जायचं नाही आहे का? त्यावर काव्या म्हणते की आत्या, तुम्ही नका काळजी करू, मला मला जेव्हा मूड येईल किंवा मला जेव्हा वाटेल ना जायचं तेव्हा मी जाईल ना. आता वसू म्हणते की तसं नाही, पण रोज तू ह्या वेळेला क्लासलाच जाते ना, आणि काय गं तू पार्थबरोबर जात होतीस ना, आता जायचं बंद केलं आहेस का तू? आता त्यांना जरा चौकशी करायची असते पार्थ आणि काव्याबद्दल, म्हणून तसं डायरेक्टच विचारतात. त्यावर काव्य म्हणते की हे बघा, त्यांना उगाच उशीर नको आणि माझ्यामुळे त्रास नको, म्हणून मी त्यांना सांगितलं की मला वाटेल तेव्हा मी जाईल असं. मग आता वसूचं तोंडच बंद होतं. तर आता काव्या खिचडी बनवायचं म्हणत असते, त्यावर मालिनी खूप खुश होतात आणि म्हणतात की काव्या, नक्की जमेल ना तुला? नाही म्हणजे तू रात्रभर अभ्यास करणार, त्यात तुला कामं सांगितली की तुला परत त्रास होणार, तू आजारी पडणार, असं काय होणार तर नाही ना? मग आता वसू म्हणते की काय काव्या, तुझ्यामध्ये आज अचानक असं काय असा जोश आलाय? नाही म्हणजे महिना झाला तशी तू किचनमध्ये आली नाहीस, मला असं वाटलं की तुला काम जमत नसेल, पण आजकाल तुला लगेच काम करायचे असतात ना. तेव्हा काव्या म्हणते की आत्या, माझं मी बघेल ना, तुम्ही नका काळजी करू, मला जमतं सगळं, अभ्यास पण जमतो, काम पण जमतं, आणि एक मुलगी आहे मी, आणि खूप हुशार आहे मी, मला सगळं अरेंज करायला जमतं बरोबर, असं म्हणून वसूला गप्पच करते. मग मालिनी म्हणतात की तू खिचडी बनवणार आहे ते ठीक आहे, ठीक आहे, मी तुला सांगते, तू बनव. मग आता ते दोघीजण एकत्र असतात आणि काव्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून, जोश पाहून आता मालिनी खूप वेळ तिच्याकडेच पाहू लागतात. पण हे तिला समजत नसतं की त्या का पाहत आहे, कारण त्यांना असं वाटायला लागले की नक्की काव्यामध्ये बदल होत चाललाय. आतापर्यंत त्यांना फक्त
नंदिनी चांगलं वाटायची, पण आता काव्यासुद्धा तसंच वागायला लागली. तिच्यामध्ये खूप बदल झालाय आणि हे बदललेले वारे नक्की कोणाचं कारण आहे हे त्यांना शोधू पाहतायत. तर मग आता ते डायरेक्टच विचारतात की काव्य, तुला एक विचारू का? नाही म्हणजे आजकाल तू माझ्या मुलावर खूपच प्रेम करतेस, असंच पुढेही करशील ना? मग आता असं म्हटलं काव्य म्हणते की हो मग त्यांचा स्वभाव खूप छान आहे, प्रार्थना खूप चांगले आहेत आणि 1 महिना मी त्यांना खूप त्रास दिलाय, त्यामुळेच आता मी ठरवलं की त्यांच्याशी मी चांगलं वागणार. मग माननी पुन्हा म्हणतात की तुला एक विचारू का? तुला राग तर येणार नाही ना? मग आता काव्य म्हणते की नाही आई, विचारा ना. तेव्हा माननी म्हणतात की तू पारच्या प्रेमात पडलीस का? मग असं म्हटल्यावर काव्य एकदम आता गप्प बसते आणि नंतर म्हणते की असं काय विचारते आई? तेव्हा माननी म्हणते की नाही, मला वाटतंय म्हणून. पण मग काव्य काही उत्तरच देत नाही. दुसरीकडे नंदिनी तिथे आनंद आश्रममध्ये पोहोचते आणि तिथे आता ते डॉक्टर महाजन येणार असतात. तर त्यांच्यामुळे काहीतरी हेल्प होणार असते आश्रमाला, पण त्यांना तसं एक डेमो द्यावा लागणार असतो. म्हणून नंदिनी त्या तयारीत असते. मग त्यांचं पाहुणचार पण आपणच करायचं असं ती स्टाफला बोलवून सांगते की आतापर्यंत तुम्ही स्टाफ पुरतेच होते, पण आज आपल्याकडे गेस्ट येणार आहेत, त्याचंसुद्धा आपल्याला नियोजन करायचं आहे. त्यांचं स्नॅक्स, ब्रेकफास्ट हे सगळं आपण अरेंज करायचं आहे. त्यांना थोडंसं त्यांचं पण इथे आपलं इम्प्रेशन पडायला नको का त्यांच्यासमोर, असं नंदिनी सांगू लागते. मग आता इथे व्यवस्थित सगळं आपल्याला अरेंज करायचं आहे आणि ते सगळं तुम्हीच करायचे, असं सुद्धा नंदिनी सांगू लागते. मग आता नंदिनीला एक कॉल येतो म्हणून ती बाजूला जाते. त्याच वेळेला इकडे जीवाने एका स्टाफमधल्या बाईला कॉल केलेला असतो आणि तो नंदिनीबद्दल विचारत असतो की आज लवकर तिकडे का गेली. तेव्हा त्या बाईकडून जीवाला कळतं की ऑफिसमध्ये आज एक गेस्ट येणार आहेत आणि त्यांचंच इथे प्रोग्राम आहे असं ती सांगते. तेव्हा जीवा म्हणतो की ठीक आहे, मग तुम्हाला जी तयारी करायची आहे ना ती मी करणार आहे. त्यामुळे असं म्हटल्यावर त्या बायका म्हणतात की म्हणजे काय? तेव्हा जीवा म्हणतो की त्यांचं ब्रेकफास्ट, त्यांचं सगळं मानपान सन्मान सगळं काही मी करणार आहे, फक्त माझं नाव पुढे यायला नको, कारण मला नंदिनीला सरप्राईज द्यायचं आहे. त्यामुळे नंदिनीने तुमच्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ना ते सगळी मी अरेंज करणार आहे, फक्त नाव तुमचं असेल. नंदिनीला कळता कामा नये. मग त्या बायका पण तयार होतात आणि लगेच त्या कुजबुजू लागतात की आता आपण मॅडमला काही सांगायचं नाही, कारण जीवा इथे सरप्राईज द्यायला येणार आहेत आणि मग आपण नंदिनीला तेव्हा सांगायचं जेव्हा जीवा आपल्याला परमिशन देतील. आणि त्या खूपच खुश असतात. त्याच वेळेला नंदिनी तिथे त्याने म्हणते की काय गं, तुमचं काय चाललंय कुजबुज? तेव्हा त्या एकही बाई त्या जीवाबद्दल काहीच बोलत नाही आणि म्हणतात की आम्ही पण अरेंजमेंट करतो डॉक्टर महाजनांची येण्याची. तेव्हा आता ते दोघंही जण आनंद आश्रममध्ये येणार असतात. तर इकडे घरी आता जीवा हा मिथून काकांना म्हणतो की नंदिनीसाठी मी 5 मिनिटं लवकर तयारी केली, कारण मला तिला सोडायचंय. तेव्हा माननी सांगतात की आता काय उपयोग, तिला जाऊन अर्धा तास झाला, तुला लवकर आवरता येत नाही का? जीवा म्हणते मी रोजपेक्षा अर्धा तास आधीच उठलो आणि आज लवकर तयारी पण केली होती, ती गेलीच कशी काय? तेव्हा माननी म्हणतात की अरे आनंद आश्रममध्ये गेस्ट येणार आहेत ना म्हणून गेली ती तयारीला. तेव्हा मिथून काका येतात आणि म्हणतात की जीवा, अरे मला ना कोडं सुटत नाही, जरा सोडू लाग ना. तेव्हा जीवा पटकन म्हणतो की तू काय पेपरमधलं कोडं सोडवतोयस रे काका, इथे माझ्या आयुष्याचं कोडं मला सुटत नाहीये. तेव्हा आता मानेला धक्काच बसतो. ते म्हणतात की काय रे जीवा, तू आता असं का म्हणालास, कसलं कोडं? त्यावर आता जीवा घाबरतो आणि म्हणतो की नाही गाई, असंच बोललो मी. बोल ना काका, कोणतं कोडं सोडायचं? असं पटकन विषय बदलतो, काकांना विचारतो. तेव्हा ते म्हणतात की अरे मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर मला दे. त्यावर जीवा म्हणतो की मला मूड नाही आहे. तुमचं काय हो, हे मिक्सर मिळणार आहे का तुम्हाला? मी काय करतो, 2 मिक्सरच घेऊन होते, एक तुम्हाला देतो आणि एक नंदिनीसाठी, मग तर झालं. तर मिथून काका म्हणतात की तसं नाही रे, मला सवय लागली ना कोडं सोडवायची, मग जे जे उत्तर मला येत नाही ना ते मी दुसऱ्यांच्या हेल्पने कसं तरी सोडवतो आणि पूर्णच करतो, कारण ते सोडलेलं कोडं मला चैनच पटत नाही सोडेपर्यंत. मग आता जीवा विचारतो की बोला काय प्रश्न काय आहे. तेव्हा ते प्रश्न सांगतात. तर मग आता त्याचं उत्तर असतं पाणीपुरी. मग जीवा आता म्हणतो की पाणीपुरी आणि अचानक त्याचं लगेच आता मूडच एकदम असं रिफ्रेश व्हायला लागतो. तो म्हणतो की पाणीपुरी. अरे यार, पाणीपुरी तर नंदिनीला खूप आवडते आणि मी आता नंदिनीला सरप्राईज देणार. तेव्हा काका आता मी जातो आणि नंदिनीला पाणीपुरीच खाऊ घालतो, तिची फेवरेट आहे ना ती. असं म्हटल्यावर आता मिथून काका म्हणतात की बरं ठीक आहे, जा तू. आणि मग आता पार्था निघून जातो, जीवा निघून जातो आणि त्याच वेळेला मानिनी ह्या कॉफी घेऊन तिथे येतात आणि त्याला शोधू लागतात. तर मिथून काका सांगतात की अगं मानिनी, तो गेला पण त्याच्या बायकोला त्याला पाणीपुरी खाऊ घालायची आहे. तेव्हा मानिनी म्हणतात की काय मुलगा आहे, लवकर तयारी केली म्हटला, नाश्ताही केला नाही आणि आता कॉफी पण नाही. तेव्हा मिथून काका म्हणतात की गेला तो बसंतीसाठी, राहू दे, तू दे तुझी इकडे कॉफी, दे इकडे. आता मिथून काका तिच्याकडून कॉफी घेतात आणि जीवाची कॉफी स्वतःच पिऊन घेतात. आता वसूला काही चेनच पटत नसतं, कारण इकडे रम्या सांगत असते की पार्थ बदललाय, तर इकडे काव्याच्या वागण्यामध्ये वेगळाच बदल दिसत असतो. म्हणून आता त्या रम्याला फोन करतात आणि म्हणतात की रम्या, अगं इकडे काय चाललंय, तुम्हाला काहीतरी वेगळं सांगते, इकडे काहीतरी वेगळं बघायला मिळतं. पण नेमका आता रम्यासमोर पार्थ बसलेला असतो.
त्यामुळे ती जरा घाबरते आणि असं अडकतच बोलत असते. मग आता अचानक ती म्हणते की आई, अगं तू काय म्हणतेस, मला आवाजच येत नाही. इथे ना मी पार्थसोबत काम करत होते ऑफिसमध्ये, इथे रेंज नाही वाटतं. जरा होल्ड कर ना, मी बाहेर जाते, मग मी तुला कॉल लावते. असं म्हणून ती पटकन पार्थच्या इथून उठते, कारण तिला पार्थला काही समजूनच द्यायचं नसतं. आता बाहेर गेल्यावरती वसूला कॉल करते आणि म्हणते की बोल नाही. मग आता वसूला कॉल केल्यावर वसू आत्या म्हणू लागतात की अगं रम्या, तू मला सकाळी काय म्हणाली होतीस की पार्थ आणि काव्यामध्ये काहीतरी बिनसलंय, तर दोघं जण बोलत नाहीये. पण तुला माहिती इकडे काय चाललंय? अगं ती काव्य किचनमध्ये आली आणि म्हणाली की मी पार्थसाठी खिचडी बनवणार आणि वरतून फक्त खिचडी बनवणार नाहीये, तर ती ऑफिसपर्यंत ती यायला येणार आहे. तेव्हा रम्या म्हणते की काय सांगतेस काय आई? पण अचानक तिचा मूड कसा काय झाला? मला असं वाटते पार्थचा राग कमी करण्यासाठी ती प्रयत्न करत असेल. मग आता मी असं होऊच देणार नाही. बरं झालं तुम्हाला आत्ताच सांगितलं. मी काय करते आता, ऑफिसमधून पार्थला इथून गायब करते. आम्ही दोघं जण कुठेतरी बाहेर जातो, म्हणजे काव्य इथे येईल आणि तिला तिची लायकीच कळून जाईल. इथे जेव्हा पार्थ दिसणार नाही ना, तेव्हा बघ तिच्या तोंडावर 12 वाजतील. असं आता बोलू लागते. तेव्हा वसू म्हणते की बरं ठीक आहे, आता काव्य तर इथून निघणार तर आहेच, इथे मी तिला थांबवू शकत नाही, पण तिकडे तू नक्कीच काहीतरी करू शकते. रम्या म्हणते की मी हँडल करते आई, ठेव फोन. असं म्हणून ती पटकन आता काही आतमध्ये जाते. तर पार्थ म्हणतो काय झालं रम्या? वसू आत्या काही म्हणाल्या का? कशासाठी फोन केला होता त्यांनी? तेव्हा तर रम्या सांगते की काही नाही पार्थ, बाहेर खूप पाऊस आहे ना, आईला काळजी वाटत होती. शेवटी आई आहे ना रे, काळजी तर वाटणारच ना. मग असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो हो का, मग काय म्हणाल्या त्या? तेव्हा रम्या म्हणाली की काही नाही, लवकर घरी यायला सांगितलंय. मग पार्थ म्हणतो ठीक आहे. मग आता रम्या लगेच म्हणते की पार्थ बाहेर बघ ना किती छान पाऊस पडतोय. तुला असं कधी वाटत नाही का रे पावसात भिजावं, असं बेधुंद पावसात नाचावं? तेव्हा पार्थ म्हणतो की तुला वाटतं मी कधी केले असं? लहानपणापासून मी कधी पावसात नाचलोय असं ऐकले का तू? रम्या म्हणते नाही ना, बरोबर आहे, तू नाही केले असं, पण मग प्रत्येक अनुभव हा माणसाच्या आयुष्यात पहिल्यांदा येतच असतो ना. मग हाही पहिलाच अनुभव आहे असं समजून चल ना माझ्यासोबत, कारण मला ना पावसात भिजायला खूप मन करते रे आज. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही ग रम्या, आपल्याला काम आहे ना. आणि अचानक काय झालं तुला? तेव्हा रम्या म्हणते की प्लीज ना पार्थ, अरे घरात पण बोर होतं आणि आज ऑफिसमध्ये पण कुठे एवढं प्रेशर आहे. चल ना, जरा बाहेरचं वातावरण बघून माझे पायच थांबत नाही रे पार्थ, प्लीज माझ्यासाठी चल ना पार्थ. असं खूप रिक्वेस्ट करत असते. मग पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे चल, तू इतकंच म्हणत आहे तर येतो मी. मग आता ते दोघंही थोडा वेळ काम करून निघणारच असतात. तर आता काव्या खिचडी डब्यामध्ये भरत असते आणि तीही आता पार्थच्या ऑफिसमध्ये यायला निघते. तेव्हा आता पार्थच्या ऑफिसमध्ये आल्याबरोबर ती पिऊनला विचारते की पार्थ देशमुख आहेत का? तेव्हा पिऊन म्हणतात की हो आहेत. मग आता काव्य आतमध्ये जाते आणि मग तिथे गेल्यावर तिला पार्थ दिसतच नाही. रम्या सुद्धा नसते. मग तिकडे तिकडे शोधू लागते. तर आता पुढे काय होणार आहे हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या भागात. पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.